आपण पाहत आहोत ई कंटेंट ऑनलाईन एज्युकेशन. याच्यामध्ये आपण आज पाहणार आहोत फायनान्शियल अकाउंटिंग किंवा बिझनेस अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंग कशाला म्हटलं जातं किंवा बिझनेस अकाउंटिंग कशाला म्हटलं जातं. तर पहा, फायनान्शियल अकाउंटिंग इज अ स्पेशलाइज्ड ब्रांच ऑफ अकाउंटिंग दॅट कीप्स ट्रॅक ऑफ अ कंपनी फायनान्शियल transactions. Use standardized guidelines. The transactions are recorded, summarized, and presented in a financial report or financial statement, such as an income statement or a balance sheet. फायनान्शियल अकाउंटिंग कशाला म्हटलं जातं तर कंपनीमध्ये जेवढे काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स होत असतात, जसे की कंपनी काही परचेस करत असते, कंपनी काही सेल करत असते, कंपनी काही पेड करत असते, बरोबर. म्हणजे कंपनीने काही मशिनरी परचेस केल्या असतील किंवा मशिनरी सेल केल्या असतील, कंपनीने काही गुड्स असतील किंवा कंपनीचं जे काही रॉ मटेरियल असेल ते कंपनीने परचेस केलं असेल, कंपनीने काही सॅलरी केलेली असेल किंवा कंपनीने काही वेजेस पे केले असतील, हे जेवढे काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स होत असतात, हे सगळे ट्रान्झॅक्शन्स कंपनी काय करत असते, एक रेकॉर्डिंग करत असते. आणि ते रेकॉर्डिंग केल्यानंतर त्याचं समरायझेशन केलं जातं आणि फायनान्शियल रिपोर्ट तयार केले जातात. कंपनी फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये मेन 3 फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करत असते. त्यामध्ये फर्स्ट स्टेटमेंट येतं ट्रेडिंग अकाउंट, त्यानंतर सेकंड येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड थर्ड येतं बॅलन्स शीट. म्हणजे कंपनी जे मेन 3 फिनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करते त्याच अकाउंटिंगला काय म्हटलं जातं, फायनान्शियल अकाउंटिंग म्हटलं जातं. नेक्स्ट बघा, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे the arts of recording, classifying and summarizing in a significant manner and in terms of money transactions and events which are in a part of list of financial character and interpreting the result thereof. जे काही AICPA म्हणजे द अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट यांची डेफिनेशन काय सांगितली बघा फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये, द आर्ट्स ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणजे मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणेच की कंपनी जेवढे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन्स असतात ते सगळे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स काय करत असते, रेकॉर्डिंग करत असते. रेकॉर्डिंग केल्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं आणि त्यानंतर त्याचं समरायझेशन करून कंपनीचे मेन 3 फिनान्शियल स्टेटमेंट काय केले जातात, प्रिपेअर केले जातात. आणि हे मेन 3 फिनान्शियल स्टेटमेंट कशासाठी प्रिपेअर केले जातात तर कंपनीची जी काही फायनान्शियल पोझिशन आहे किंवा कंपनीची काही ग्रोथ होत आहे का, कंपनी प्रॉफिटमध्ये आहे की कंपनी लॉसमध्ये आहे, हे सगळं माहीत करून घेण्यासाठी कंपनी काय करत असते, फायनान्शियल अकाउंटिंग करत असते. नेक्स्ट बघा काय सांगितलं आहे, स्कोप ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. त्यामध्ये फर्स्ट स्कोप सांगितलेला आहे इन्फॉर्मेशन डेटा क्रिएशन अँड कलेक्शन, सेकंड सांगितलेलं आहे इन्फॉर्मेशन डेटा रेकॉर्डिंग, थर्ड सांगितलेलं आहे इन्फॉर्मेशन डेटा इव्हॅल्युएशन आणि फोर्थ सांगितलेलं आहे इन्फॉर्मेशन डेटा रिपोर्टिंग. तर ते आपण सविस्तर पाहणार आहोत. फर्स्ट इज अ इन्फॉर्मेशन डेटा क्रिएशन अँड कलेक्शन. म्हणजे कंपनी काय करत असते की फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये फर्स्ट इज अ कंपनी काय करते, जे काही डेटा असेल म्हणजे जो काही परचेसचा डेटा असेल, सेल्सचा डेटा असेल, हा सगळा डेटा कंपनी काय करत असते की कलेक्ट करत असते, त्याची इन्फॉर्मेशन घेत असते, तो कलेक्ट करून ठेवत असते. म्हणजे फर्स्ट स्कोप फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये काय म्हटलं आहे तर इन्फॉर्मेशन डेटा क्रिएशन अँड कलेक्शन. जेवढं काही डेटा असेल परचेसिंगचा, सेल्सचा, पेडचा, रिसिव्डचा, हे सगळा डेटा काय करते कंपनी किंवा जे रॉ मटेरियल असेल कंपनीमध्ये येणारं, हा टोटल डेटा कंपनी काय करते, म्हणजे हा टोटल डेटा कंपनी काय करत असते, कलेक्ट करत असते. त्यानंतर सेकंड सांगितलेले इन्फॉर्मेशन डेटा रेकॉर्डिंग. जो काही कंपनीने डेटा कलेक्ट केलेला असतो, म्हणजे कंपनीने काही परचेस केलेला आहे किंवा कंपनीने काही सेल केलेलं आहे, कंपनी किती रॉ मटेरियल परचेस केलेलं आहे, कंपनीने किती सॅलरी पे केलेली आहे, हा सगळा डेटा कंपनी काय करत असते, कलेक्ट करून त्यानंतर त्याचं रेकॉर्डिंग करत असते. आफ्टर कलेक्शन ऑफ हिस्टॉरिकल डेटा इट इज रेकॉर्डेड ॲज पर द जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल. जे काही कंपनीचे किंवा जे काही अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आहेत त्या अकाउंटिंग प्रिन्सिपलनुसार कंपनी काय करत असते, या डेटाचं रेकॉर्डिंग करत असते, म्हणजे हा डेटा रेकॉर्ड करून ठेवत असते. त्यानंतर थर्ड सांगितलेलं आहे इन्फॉर्मेशन डेटा इव्हॅल्युएशन ऑफ डेटा इन्क्लूड कंट्रोलिंग द ॲक्टिव्हिटी ऑफ बिझनेस विथ द हेल्प ऑफ बजेटरी कंट्रोल, इव्हॅल्युएशन द परफॉर्मन्स ऑफ बिझनेस विथ द हेल्प डिफरंट टूल्स अँड टेक्निक, ॲनालिसिस द फ्लो ऑफ फंड अँड ॲनालायझिंग द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन फॉर डिसिजन मेकिंग. म्हणजे कंपनीने ज्यावेळेस डेटा कलेक्ट करून त्यानंतर त्याचं रेकॉर्डिंग केल्यानंतर कंपनी ह्या सगळा डेटा काय करत असते, इव्हॅल्युएट करत असते. म्हणजे इव्हॅल्युएटिंग ॲक्टिव्हिटीज कंपनी नेक्स्ट थर्ड
ह्याच्यामध्ये करत असते. म्हणजे कंपनी हे सगळं कशासाठी करते, तर जे काही बजेटरी कंट्रोल करायचं असतं कंपनीला किंवा कंपनीचं जे काही परफॉर्मन्स असेल, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी किंवा कंपनीला जो काही कंपनीचा फ्लो ऑफ फंड असेल, ह्या सगळ्या ज्या काही टेक्निक्स असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टींसाठी कंपनी काय करत असते, या डेटा इव्हॅल्युएट करत असते. किंवा कंपनीला पुढे जाऊन काय करायचं असतं, की काही डिसिजन्स घ्यायच्या असतात, बरोबर. म्हणजे कंपनी प्रॉफिटमध्ये आहे की कंपनी लॉसमध्ये आहे, यावरून कंपनी काही डिसिजन घेत असते. म्हणजे कंपनी पुढे जाऊन काय करणार आहे किंवा कंपनी पुढे जाऊन कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे, ह्या सगळ्या रिगार्डिंग कंपनी काय करत असते, हा डेटा इव्हॅल्युएट करत असते. आणि नेक्स्ट इज इन्फॉर्मेशन डेटा रिपोर्टिंग. त्यानंतर कंपनी काय करते, द पर्पज ऑफ रिपोर्टिंग इन जर्नलायझेशन ऑफ डेटा. दिस डेटा रिपोर्टिंग कन्सिस्ट टू पार्ट एक्सटर्नल अँड इंटरनल. म्हणजे कंपनी काय करत असते, हा डेटा एक्सटर्नल आणि इंटरनल पार्टमध्ये काय करत असते, रिपोर्ट करत असते. म्हणजे कंपनी मेन 3 फिनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करत असते, एक्सटर्नल रिपोर्ट प्रिपेअर करत असते कम्युनिकेशनसाठी. म्हणजे जे काही कंपनीच्या कॉन्ट्रीब्युटर असतील, गव्हर्नमेंट असेल किंवा ज्या रेग्युलेटर बॉडीज असतील किंवा शेअर होल्डर असतील, कंपनीमध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल पार्टीज असतात. म्हणजे कंपनीच्या इंटरनल पार्टी कोण असतं, जसे की शेअर होल्डर्स असतील, एम्प्लॉई असतील, बरोबर. जे काही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतील, ह्यांच्यासाठी पण हा डेटा काय असतो, इम्पॉर्टंट असतो. आणि कंपनीमध्ये जे काही कॉन्ट्रीब्यूट करणारे असतात, कॉन्ट्रीब्युटर असतात किंवा गव्हर्नमेंट असतं, न्यूज चॅनल्स असतात किंवा ज्या रेग्युलेटरी बॉडीज असतात, ज्या काही कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असतात, त्यांना पण माहिती पाहिजे असतं ना, की कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी की नाही करावी, कंपनी ग्रोथमध्ये आहे किंवा कंपनी प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये आहे. ह्या सगळा डेटा ह्या रेग्युलेटरी बॉडीजसाठी इम्पॉर्टंट असतो. त्यामुळे त्याचं रिपोर्टिंग केलं जातं. रिपोर्टिंग केलं जातं म्हणजे काय केलं जातं, की मेन 3 फिनान्शियल स्टेटमेंट काय केले जातात, प्रिपेअर केले जातात. म्हणजे जे काही कंपनीचं फायनान्शियल अकाउंटिंगच कशासाठी केलं जातं, तर कंपनीच्या मेन 3 फिनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअरसाठी. जे की ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल आणि बॅलन्स शीट असेल, हे मेन 3 फिनान्शियल स्टेटमेंट कंपनी प्रिपेअर करत असते. त्याच्यावरून कंपनीचा जे काही प्रॉफिट असेल किंवा कंपनीची फायनान्शियल ग्रोथ असेल ती समजत असते.